आणली, अनेक ठिकाणी सुरू झालं। म्हणजे मागचं वर्ष असं होतं की 9 मेडिकल कॉलेजेसमध्ये 900 जागा ॲडिशनल महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी भरल्या, त्याची ॲडमिशन सुरू केली। म्हणजे आपल्या मुलांना सरकारी कोट्यामध्ये 900 जागा ॲडिशनल या आपण त्या ठिकाणी दिल्या। आणि त्यातल्या विदर्भामध्ये अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि बुलढाणा असे 5 आपण त्यातलं एक सुरू व्हायचं, बाकी आपण सुरू केलेले आहेत। यासोबत आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे नानाभाऊ आपण सांगितलं की गडचिरोलीमध्ये आपण मायनिंग सुरू केलं, पण आमचं मटेरियल तुम्ही बाहेर का घेऊन जाता? प्रिसाइसली आमचं म्हणणं हेच होतं, ज्यावेळेस मायनिंगला मी परवानगी दिली आणि ॲडिशनल फोर्स दिला, या ठिकाणी उभं राहिलंय। मागच्या काळात लातूरला कोच फॅक्टरी आपण तयार केली। आता लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये आपली जी कुठली ट्रेन म्हणतो आपण, वंदे भारत, आता वंदे भारत ट्रेन ही लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार आहे। त्याची घोषणा देखील आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे काम आपण करतो आहोत। आणि बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत, मी सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेत नाही, पण एकूणच विकासाच्या दृष्टीनं फेरो अलॉय क्लस्टर आपण तयार करतोय। विशेषतः नानाभाऊ, रामटेक आणि भंडारा या भागामध्ये हे फेरो अलॉय क्लस्टर आपल्याला तयार करायचं आहे। त्याची जागा आपण आयडेंटिफाय केलेली आहे, खूप मोठा स्कोप आहे या ठिकाणी। आणि म्हणून या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करतो। हे करत असताना मला अतिशय आनंद आहे की मागच्या रेजिम मध्ये आपण अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कची घोषणा केली आणि टेक्सटाईल पार्कची घोषणा केल्यानंतर आज आपण जाऊन पाहू शकतो की कापसापासून कापडापर्यंत, कापडापासून फॅशन पर्यंत अशा प्रकारची जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना पूर्णपणे अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये राबवली गेली। आज